लक्षात ठेवा, जोपर्यंत मी इथे आहे तोपर्यंत कोणाच्याही मालमत्तेला हात लावू देणार नाही. मी स्वतः त्याचं रक्षण करेन. केंद्रातील सरकार जेव्हा बदलेल तेव्हा सर्वात आधी मंजूर केलेले वक्फ सुधारणा विधेयक रद्द करून टाकेल. हे शब्द माझे नाहीत, तर पश्चिम बंगालमधल्या ममता बॅनर्जी यांचे आहेत. होय, वक्फ सुधारणा विधेयक म्हणजे अल्पसंख्याकांच्या विरुद्धचा कायदा आहे असा अपप्रचार पश्चिम बंगालमध्ये सध्या केला जातोय आणि यामुळेच राज्यात हिंसाचारही सुरू झालाय. ममता बॅनर्जी यांनी वक्फ सुधारणा विधेयकास विरोध करणाऱ्यांना दिलेल्या पाठिंब्यामुळे आणि पश्चिम बंगालमध्ये जी परिस्थिती उद्भवली आहे ती हृदय पिवटून टाकणारी आहे. नेमकं काय घडतंय जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून. नमस्कार, मी ओमकार मुळे, कॅमेरावर आहेत राहुल धुलप. पश्चिम बंगालमधील परिस्थिती ही खूपच बिघडली असून इस्लामिक जमावाने अनेक ठिकाणी अक्षरशः उन्माद घातलाय. हे सर्व नुकत्याच मंजूर झालेल्या वक्फ सुधारणा विधेयकाच्या विरोधात होत आहे. काही इस्लामिक नेते आणि टीएमसी सारखे पक्ष म्हणजे तृणमूल काँग्रेस सारखे पक्ष याला अल्पसंख्याकांविरुद्धचा कायदा मांडतायत. अशातच ममता दिदींनी वक्फ मालमत्तेचे संरक्षण करण्याचे आश्वासन दिले. दिनांक 9 एप्रिल रोजी कोलकाता येथे आयोजित एका कार्यक्रमाला त्यांनी हे जाहीरपणे बोलल्याचे दिसतंय. आपण पाहिलं, वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर झालं, पुढे ते राज्यसभेतही मंजूर झालं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुद्धा या विधेयकाला मंजुरी दिली. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र सरकारने अधिसूचनाही जारी केली होती. सध्या सर्वोच्च न्यायालयात त्याची लढाई सुरू आहे. अशातच केंद्रातील भाजप सरकारची सत्ता गेल्यास हा रद्द केला जाईल असं मत ममता बॅनर्जी यांनी केवळ वोट बँकेच्या लालसेपोटीच व्यक्त केल्याचे दिसते. एकीकडे ममतांनी वक्फ मालमत्तांचे संरक्षण करण्याची शपथ घेतली आणि दुसरीकडे पश्चिम बंगालमध्ये अनेक ठिकाणी इस्लामिक कट्टरपंथींनी हिंसाचार केल्याच्या घटना या समोर येऊ लागल्या. मुर्शिदाबाद, मालदा, नादिया आणि बहरामपूरमध्ये यांनी मोठा उन्माद घातल्याचंच या ठिकाणी दिसतंय. दिनांक 8 एप्रिल रोजी मुर्शिदाबाद जिल्ह्यात वक्फ कायद्याविरोधात निदर्शने सुरू झाली. तेथील जमावाने जंगीपूर आणि उमरमपूरमध्ये दगडफेक केली आणि वाहनांची जाळपोळ सुद्धा केली. पोलिसांवर दगडफेक सुद्धा झाली. जमावाला पांगवण्यासाठी सुरक्षा दलांना बळाचा आणि अश्रूधराच्या नळकांड्याचा वापर करावा लागला. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्ह्यात 800हून अधिक पोलिसांची तुकडी ही तैनात करण्यात आली आहे. जंगीपूरच्या एसपींनी सांगितलं की पोलिसांनी हिंसाचारात सहभागी 22 जणांना अटक केली आहे. यापैकी 8 जणांना ताब्यात घेतल्याचं असून पोलिसांचे 2 वाहने सुद्धा जाळण्यात आली होती. पोलीस सध्या या घटनेचा तपास करतायत. दिनांक 8 एप्रिललाच नदिया जिल्ह्यातील कन्हईनगर भागातही असाच हिंसाचार झाला होता. भाजपा आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी आपल्या ट्विटरवर या संदर्भात काही व्हिडिओ सुद्धा शेअर केले. दिनांक 7 एप्रिल रोजी मालदा येथील निमतिता रेल्वे स्थानकावर वक्फ कायद्याला विरोध करणाऱ्या इस्लामिक कट्टरपंथींनी तासनतास रेल रोको केला. रेल्वे मालदा विभागाच्या प्रसिद्धी पत्रकानुसार सुजनीपारा येथेही गाड्या थांबवण्यात आल्या होत्या. रेल्वे पोलीस दलाने मध्यस्थी करून परिस्थिती नियंत्रणात आणली होती. बंगालमधील वक्फ कायद्याच्या विरोधात जमावाच्या हिंसाचाराच्या अलीकडील घटना हे डिसेंबर 2019 मध्ये मुर्शिदाबादमध्ये सुरू झालेल्या सीएए निषेधाची आठवण करून देते. सीएए विरोधी निदर्शने देखील हिंसक निदर्शनांसह सुरू झाली होती. निदर्शकांनी मुर्शिदाबादमधील रेल्वे स्टेशन कॉम्प्लेक्स जाळलं आणि बेलडंगा रेल्वे स्टेशनवर आरपीएफ जवानांवर हल्ला केला होता. बंगालच्या वेगवेगळ्या भागात रेल्वे स्थानकांची तोडफोड आणि गाड्या थांबवण्याच्या अशाच घटना घडल्या होत्या. सीएए निषेधापासून वक्फ विधेयकाच्या निषेधापर्यंत पश्चिम बंगाल हे इस्लामिक जमावांद्वारे हिंसाचाराचंच केंद्र बनले असंच दिसते. यावर तुमचं मत काय हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास धन्यवाद.